एकंदरीत परिस्थिती बघितली तर तुम्हाला जो त्रास झाला किंवा जी फसवणूक झाली ते सत्ताधाऱ्यांकडून झाले, म्हणजे सरळ सरळ तुमच्या लोकांनी विरोधकांना पाठिंबा द्यावा असं तुम्ही आवाहन करताल? काही भूमिका तर घ्यावीच लागेल ना, नेतृत्व करताय समाजाचं. दादा काय असते, ज्यावेळेस राजकीय मार्ग नाही त्यावेळेस आपल्या ध्येयावरती आपण ठाम राहायला. मी माझ्या आरक्षणाच्या ध्येयावर ठाम आहे. हे खरं आहे की तुमच्या म्हणण्यानुसार मला खूप त्रास झाला. मी साधा माणूस आणि मी इमानदारीनं करतोय. गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केले मी हटवू शकत नाही, परंतु त्यांनी जे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयोग सुरू केलेला आहे राज्यभरात, अनेक आमिषे दाखवायचे, लोक फोडायचे, विनाकारण महिलांवरती गुन्हे दाखल करायचे, हे जे प्रयोग सुरू केले त्यांना खूप जड जाणार पुढच्या काळात. वाट बघतोय की पाटील काय भूमिका घेत आहेत, काय संदेश देत आहेत, कारण तुमच्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं या लोकसभेच्या अनुषंगाने. नेमकं कुणाला मतदान करायचं हे संभ्रमात आहेत सगळं समाज. नाही, समाज हुशार आहे. शेवटी माझाही नाविलाज काय असतं, त्याला वेळ लागतो आणि कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक केलेली बरी. त्या 7 महिन्यात मी एकही डाव गृहमंत्र्यांचा आणि सरकारचा यशस्वी होऊ दिला नाही, एक सुद्धा. आणि ही डाव जर यशस्वी त्यांचा झाला असता तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झालं असतं. वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं. जर यांनी 6 जूनपर्यंत आरक्षण नाही दिलं मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे. नाही काय असतं, एकतर आमचा प्रश्न तिकडे नाहीच, दिल्लीत प्रश्नच नाही आमचं मागणी ओबीसी आरक्षणातून आणि आरक्षण राज्यात, म्हणून आता गोरगरिबांनी देणारा बनायचं. मग दलित बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, मराठा बांधव असेल, धनगर बांधव आरक्षणासाठी लढतोय, 12 बलुतेदार लढतोय, ओबीसी बांधवांचे काय प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आपण देणारे बाण आणि केंद्रात आपला प्रश्नच नाही, आपला प्रश्न राज्यात. जरांगे पाटील, खरं तर मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तुम्ही आझाद मैदानावर जाणार होता, नवी मुंबईमध्ये थांबला, मुख्यमंत्री आले, त्यानंतर जल्लोष झाला. ते एक मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायची सगळ्यात मोठी चूक होती आंदोलनाच्या दरम्यान असं तुम्हाला वाटतंय का? कारण त्यानंतर त्या पद्धतीनं पुढे अपेक्षित होतं तसं काही झालेलं नाही. त्याला चूक नाही म्हणता येणार. एक आंदोलक म्हणून शेवटी पालक होतो राज्याचं सरकारकडे, मुख्यमंत्र्यांकडे. विश्वास ठेवणं एक आंदोलक या नात्यानं आम्ही बरोबर केलं आणि कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आधी सूचनाच गरजेची. कुठं धोका झाला की ज्या काळात त्यांनी त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे तिथं धोका झाला. प्रक्रिया तर हीच, मीच नाही कुणी राज्यात असता तर ही प्रक्रिया हीच की तुम्हाला एखाद्या कायद्यात 2001च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात जर ओबीसी आरक्षण ज्या कायद्याने दिले त्याचं जर दुरुस्ती करायचं असेल अधिसूचनेशिवाय पर्यायच नाही. हे सगळ्याला प्रक्रिया लक्षात आहे आणि ती प्रक्रिया त्यांनी करायला अंमलबजावणीला उशीर केला, तिथं धोका झाला. आता तुम्ही आंबेडकर आपल्या संपर्कात अजून आहेत का? ते तुम्हाला फोन करतायत का? ते तुम्हाला पाठिंबा मागतायत का? नाही, संपर्कात नाही आहेत, परंतु आमचे मन एकच आहे. 2 मन होऊ शकणार नाहीत कधीच. परंतु मी राजकीय मार्ग त्यांना ज्यावेळेस आले होते अंतरवाली त्यावेळेस सांगितलं होतं की आमचा 30 तारखेला निर्णय होणार आणि त्या दिवशी आमचा निर्णय महाराष्ट्रासमोर ठेवला की आम्ही कमी वेळ असल्यामुळं काही अहवालही कमी आला होता. निवडणूक लढताना मला पूर्ण प्रक्रिया पार करायला लागते. ते त्यांच्या लक्षात आलं की यांचा राजकीय मार्गच नाहीये आणि राजकारणात मला असं करून नाही चालणार, कारण इथं बहुमताला खूप किंमत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली काही उमेदवार उभं राहू इच्छित आहेत. आपलं त्यांना काय नेमकं आव्हान असणार? कारण शिरूरमध्ये वाडेकर जे आहेत त्यांनी अर्ज भरण्यासाठी आव्हान केलं, ते पुढे येत आहे. अशा अनेक ठिकाणी आणि जर असे उभा राहिले तर त्याचा सरळ मत विभागणीचा फायदा जो आहे ते तुम्हाला ज्यांनी फसवणूक केली त्या सत्ताधाऱ्यांनाच होईल अशी स्थिती आहे. तर काय तुम्ही? मी सांगतानाच सांगितलं समाजात, मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही. महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही, यांनी काही दिलेलं नाही. कारण मी असं करू शकत नाही यांना निवडून आणा त्याला पाहिजे. जो सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूने राहील त्याला मतदान करा. आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही. आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असले तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही कोणालाही उभा केलेला नाही, कोणाला पाठिंबाही दिलेला नाही आणि कोणी नावही आंदोलनाचं वापरू नका, समाजाचं वाटलं होईल म्हणून माझंही नाव वापरू नका समाजासाठी. नसतं माझं नाव काय असं काय कुठं एखाद्या मोठ्या पर्वतावर झळकत नाहीये म्हणून नाही म्हणत मी, पण समाजाचं वाटलं नको. खूप माझा समाज लई दिवसानंतर एकत्र आलाय आणि आपली तयारी नाहीये. विनाकारण कमी मतं पडले तर समाज हरला असं होईल. म्हणून भरणाऱ्याने सुद्धा विचार करा.